अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. जनक नंदिनी जानकी सीता माता महाभारत हे ग्रंथ त्या मुलींच्या हातामध्ये दिले पाहिजे, याची नितांत गरज आहे बाबांनो. आणि माझ्या युवक बांधवांसाठी सुद्धा सांगेल, राजे धर्मवीर शंभू राजे असतील, त्यानंतर बघा तुम्ही राजगुरु सुखदेव भगतसिंग असतील. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. उठो जवान देश की वसुंधरा है पुकारती, देश है पुकारता पुकारती है माँ भारती. माँ भारतीची पुकार आहे की आता माझ्या सन्मानासाठी आणि त्या माँ भारतीच्या रक्षणासाठी आपल्याला रणांगणामध्ये उतरावं लागणार आहे. कारण बाबांनो, या देशाला या धर्माला ग्लानी आलेली आहे. मला सांगा ना तुम्ही, आज या ठिकाणी आवर्जून एक मुद्दा या ठिकाणी मी सांगेल. आज कालीपुत्र कालीचरण महाराज प्रखर हिंदुत्ववादी आहे, ज्यांचं संघटन एवढं प्रखर आहे. कालीचरण महाराज काही दोन वाक्य बोलून गेले महाराज, तर त्या ठिकाणी त्यांना अरेस्ट केलं. मला एवढं या ठिकाणी बोलायचं आहे की गांधीजींच्या विरोधामध्ये या अगोदर दुसरी लोक बोलले नाहीत का? मग कालीचरण महाराजच निशाणा का साधला गेला? तर आमच्या हळूहळू धर्म कसा नष्ट करायचा, या साधू संतांवर जी आस्था आहे लोकांची, साधू संतांना नॉमिनेट केलं की हिंदू धर्मावरची आस्था, धर्मावरचं प्रेम आपोआप कमी होईल. आंतरराष्ट्रीय या ठिकाणी षडयंत्र रचले जातात. सांगेल या ठिकाणी पुन्हा बाबांनो, आंतरराष्ट्रीय षडयंत्र. मला सांगा, इंग्लिश मीडियमला इंग्लिश स्कूलमध्ये ज्या वेळेला हिंदूचा पोरगा जातो तर त्याच्या कपाळाला गंध चालत नाही. त्याच्या कपाळाला गंध रुततो का? गंध. हळूहळू धर्मावरची आस्था कमी करायची, प्रेम कमी करायचं आणि धर्म कटसा संपवायचा. लेकिन हिंदू धर्म तो अब मिटने वाला नहीं है, ये धर्म मिटने वाला नहीं है. बघा तुम्ही, आज तो हैदराबादचा सुवर्ण ती डुकराची औलाद काय म्हणते की योगी मठ में चले जाएगा और क्या मोदी पहाड़ में चले जाएगा तो तुमको बचाने कौन आएगा? उसको कहना है बाप तुम्हारा आएगा. अरे विधर्मी गिधड़, तू क्या हिंदुस्तान को मिटाएगा? हिंदुस्तान को मिटाने की भाषा करने वाले विधर्मी गिधड़ो, अरे आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? तुम्हारे बाप बताते आए थे हमारे हिंदुस्तान को मिटाने के लिए, तो मेरे थोरवीर पुरुषों ने इस मिट्टी में, हिंदुस्तान के मिट्टी में गाड़ दिए. तो विधर्मी गिधड़ो, आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? चाहे तो पूरी दुनिया मिट जाएगी, लेकिन हिंदुत्व और हिंदुस्तान को मिटने नहीं देंगे, क्योंकि गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. माँ भारतीच्या त्या ठिकाणी महाराज, माँ भारती अशी आहे महाराज, तुम्ही माँ भारतीची सीना फडता. एक दाना टाकल्याच्या नंतर हजारो दाणे देणारी ती माँ भारती आहे. आणि त्या माँ भारतीमध्ये हिंदुस्थानमध्ये राहून तो विधर्मी गिधड ओवेसी म्हणतो की माँ भारतीचा अपमान आहे महाराज वेळोवेळी. पण बाबांनो, त्या ठिकाणी आता मात्र त्यांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आलेली आहे की त्या ओबीसी साठी एकच बोलेल बाबांनो या ठिकाणी. त्यासाठी एकच बोलू कि दूसरों के टुकड़ों में पलने वाले कुत्ते, अरे आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? अरे हिंदुस्तान की टुकड़े करने की भाषा किया तो चाहे तो पूरा पाकिस्तान मिटने देंगे, लेकिन हिंदुस्तान के टुकड़े नहीं होने देंगे. हिंदुस्तानची माती म्हणजे काय आहे? ज्या वेळेला भगतसिंगला फाशीवर द्यायचं होतं महाराज, भगतसिंगला फाशीवर द्यायचं होतं, भगतसिंगला विचारलं होतं अंतिम इच्छा काय आहे? त्यावेळेला असं नव्हतं म्हटलं की मला आईला भेटायचं, बापाला भेटायचं, नातेवाईकांना भेटायचं, चांगला मला जॅकेट पाहिजे, चांगले मला कपडे पाहिजे, चांगला मला फेटा पाहिजे, असं काही मागितलं नव्हतं. तर काय सांगितलं होतं? भगतसिंगाने एकच सांगितलं होतं त्या जेलरला की तुला अगर मुझे देना है तो मुझे आजादी दे दो. आणि काय मागितलं होतं? माझी शेवटची एकच इच्छा है, इस वतन की मिट्टी ला दो और इसका तिलक मुझे लगा दे दो, क्योंकि चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर माला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर
बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. जर या देशातील प्रत्येक मुलगी जर देवीची प्रतिमा असेल तर त्या देवीची प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी त्या प्रतिमेच्या त्या देवी स्वरूप असणाऱ्या बालिकेच्या हातामध्ये आम्ही शाहरुख खान असेल, अजून कुठल्या प्रीती झिंटा, अजून ज्या काही हिरोईन असतील महाराज, पाश्चिमात्य देशाचं जे काही चित्रीकरण आहे ते आम्ही आमच्या या देवी स्वरूप असणाऱ्या बालिकेच्या हातामध्ये का द्यावं महाराज. त्या मुलीच्या हातामध्ये हिंदवीचे धडे दिले पाहिजे. महाभारती विषयी सम्मान कसा जागृत होईल असे ग्रंथ, असे थोरवीर पुरुषांचे चरित्र आम्ही त्या बालिकेच्या हातामध्ये दिले पाहिजे. आणि हर बच्चा राम है तो राम जी के हाथ में, बाकी क्या दे रहे तुम. पश्चिमात्य देशाची संस्कृती का द्यावी आम्ही. तर राम आहे तर त्या ठिकाणी राम प्रभूंनी काय केलं होतं महाराज, गुरु ग्रह पठन गैर गुराई. तर ते गुरुकुलामध्ये गेले होते. तुम्ही म्हणता मग महाराज आम्ही काय इंग्लिश मीडियमला पोरं पाठवायची नाही का. निश्चित पाठवा, तुम्ही निश्चित पाठवा, पण तुम्ही मुलांना खूप शिकवा, पण शिक्षणाबरोबर त्याला अध्यात्माची जोड निश्चित असली पाहिजे. भावांनो, विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कीर्तन येत होतो का नव्हतं. हिंदुत्व पेटलं तर पेटलंच तुमचं. बाबांनो, विनोदाचा भाग सोडा, पण आज त्या विषयाची नितांत गरज आहे. कारण माझ्या धर्माला ग्लानी आलेली आहे बाबांनो. अंतर एवढे षडयंत्र महाराज माझ्या धर्मावर एवढे आघात झालेले आहे, हिंदू सनातन सत्य धर्मावर, या ठिकाणी सांगून जाईल. मी कुठल्याही पक्षाची नाही, कोणत्याही पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही. आमचा एकच पक्ष, आमचं भगवंताच्या चरणावर लक्ष आणि हिंदू धर्माच्या अस्तित्वावर आमचं लक्ष. सांगेल या ठिकाणी बाबांनो, बघा तुम्ही धर्मावर किती आघात झाले होते. 1992 साली कारसेवक गेले होते बाबरी मस्जिद पाडण्यासाठी महाराज. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी महाराज कुणीच म्हणत नव्हतं, तर त्या ठिकाणी जबाबदारी कुणी घेत नव्हतं किंवा ही मस्जिद कुणी पाडली. त्यावेळेला महाराज बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, मस्जिद कुणी पाडली, शिवसैनिकांनी पाडली असं जर म्हणत असाल तर तो माझा सार्थ स्वाभिमान आहे की माझ्या हिंदू लोकांनी, माझ्या शिवसैनिकांनी ती पाडली. तर या ठिकाणी सांगेल 1992 साली कारसेवक गेले होते बाबरी मस्जिद पाडण्यासाठी. तर बाबरी मस्जिद पाडण्यासाठी ज्या वेळेला आमचे कारसेवक गेले होते बाबांनो, मुलायमसिंह यादवची सत्ता होती उत्तर प्रदेशमध्ये. मला कोणत्याही सत्ता, कोणत्याही पक्षाचं घेणं देणं नाही, कारण कोणता पक्ष आम्हाला काही देत नाही महाराज. आमचं ज्याच्यावर लक्ष आहे तो पांडुरंग परमात्मा भरण पोषणाची सत्ता आहे. तर 1992 साली कारसेवक गेले होते बाबरी मस्जिद पाडण्यासाठी. शरयू नदीचा घाट महाराज तट पार करायचा, तर त्यावेळेला मुलायमसिंह यादव या गद्दारांनी फरमान काढलं होतं की जितने भी हिंदू मस्जिद पाडने के लिए आएंगे तो सीधा गोळीबार चलाओ और कत्ल करके शरयू में फेक दो. तर काय अवस्था असेल. अरे हिंदूचं काम करत असताना हिंदूची कत्तल करून शरयू मध्ये फेकत होते महाराज. गोळीबार चालवत होते. त्या शरयू मातेमध्ये रक्ताचे पूर वाहले होते. अयोध्यावासी जनतेचे काय हाल असतील बाबांनो, ज्यांनी हे प्रसंग पाहिले असतील. काय अवस्था असेल. मुलायमसिंह यादवच्या काळामध्ये हे झालं. त्यानंतर ज्या वेळेला माझ्या योगींचं राज्य आलं महाराज, उत्तर प्रदेशमध्ये योगींची सत्ता आली, तर परिणाम काय झाला. ज्या शरयूच्या घाटावर हिंदूंची कत्तल केली होती, त्याच शरयूच्या घाटावर आज शंखनाद आणि आरती होते. विठ्ठल विठ्ठल. अयोध्या भूमी ही आमची भूमी आहे. रामललाची त्या ठिकाणी जन्मभूमी असताना, अरे आमच्या हक्काचं असताना सुद्धा विधर्मी गिधड्यांनी हिसकवण्याचा प्रयत्न केला होता बाबांना. अरे आमची हक्काची भूमी असताना आमचे राम प्रभू, अरे ज्यांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही, एक वाणी, एक वचनी, एक पत्नी असं जीवन ज्या माझ्या प्रभू रामरायाचं होतं, त्या माझ्या प्रभू रामरायाला एवढे दिवस महाराज त्या ठिकाणी अशा तंबूमध्ये राहावं लागलं. मंदिर निर्माण झालं नाही, म्हणून त्या ठिकाणी धर्मासाठी जीवन जगा. महागाई जर म्हणाल तर या ठिकाणी सांगेल, आज महागाईच्या विरोधात ओरड कराल तर पैसा आज नाही उद्या कमवाल. पण आज जर तुम्ही अफजल खाजल फाजल हातातून सत्ता गेली, अफजल खाजल फाजल जर झाले तर पुन्हा छत्रपती शिवाजी नाही, मग संभाजी महाराज तुम्हाला भेटणार नाही. आता ठरवा तुम्ही. आणि शहाण्या माणसाला इशारा कापी आहे. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून त्या ठिकाणी धर्मासाठी जीवन माणसानं जगलं पाहिजे. या ठिकाणी सांगेल बाबांनो की ज्या शरीराला तुम्ही माझं माझं म्हणता या देहाची राख होणार आहे. मग देह देहाची करणी मुखी अमृताची वाणी. हा देह एक दिवस जाणार आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता हा एक दिवस जाणार आहे. अभंगाचा द्वितीय चरण. शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जने. पुढे महाराज सांगतात की बाबांनो शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जने नोवे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. ज्या धनाला तुम्ही माझं माझं म्हणता ते धन तुमचं नाही आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्ही बोला. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमचं आहे का? का आमचं आहे? खरं सांगा, तुमचं आहे का आमचं आहे? आमच्या घरात राहतो म्हणजे घर आमचं, तुम्ही तुमच्या घरात राहता म्हणजे घर तुमचं, बरोबर ना? ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर आपलं नाही आहे. ज्याला तुम्ही माझं माझं म्हणतात ते तुमचं नाही आहे. लोक म्हणतात घर आमचं आहे. अरे बाबा, घर सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे का आपलं आहे? सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे आणि तुम्ही काय म्हणता घर आहे. मग तुम्ही येडे कशाने? घर आपलं नाही आहे. देह कणाचे आणि धन कुबेराचे. आपलं काहीच नाही आहे बाबांनो. तुम्ही म्हणाल महाराज मग धन आपलं नाही, घर आपलं नाही, मग तुमचा काय विचार आहे? तुमच्या नावे करून द्यावं की काय? बाबांनो, विनोदाचा भाग सोडा. इथं काहीच नाही आहे आपलं. खाली हात आना है और खाली हात जाना है. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. असं म्हणता म्हणता काय झालं महाराज? शेवटी माझं माझं म्हणता म्हणता दिवस हातातले निघून गेले आणि मग काय होतो? माणसाच्या पदरामध्ये पडतो पश्चाताप. संसारी असावे असोनी नसावे, पक्षी अंगणी उतरते का गुंतवणिया राहते. तर त्या ठिकाणी ऐसे असावे संसारी. कसे? पक्षी येतात महाराज, जवरी प्राचीनाची दोरी. अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबांनो पक्षी अंगणामध्ये उतरतात पण ते तिथेच गुंतून राहतात. काय दाणे टिकतात चालले जातात. म्हणून त्या ठिकाणी माणसाने सुद्धा असंच असावं. संसारात राहावं पण संसारात गुरफटून जाऊ नये महाराज. संसारात राहावं पण कसं राहावं? जसं की चिखलामध्ये कमळ राहतं असं प्रपंचामध्ये माणसानं राहावं महाराज. त्या प्रपंचाचे जे विकार आहेत महाराज, जे का आशा तृष्णा मनसा कल्पना ह्या येऊ नाही दिल्या पाहिजे माणसानं. काम क्रोध लोभ या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आणि हे त्यागायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल आणि ते चिंतन करण्यासाठी तुम्हाला साधू संतांच्या अनुग्रहित व्हावं लागेल.
म्हणून जीवनामध्ये श्री गुरु असणं फार महत्वाचं आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. तुकोबराय शेवटी सांगतात की बाबांनो, बघा तुकाराम महाराज म्हणतात की अंतकाळीचा सोयरा तुका मने विठू धरा. कारण शेवटी तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका मने विठू धरा. कितीही धन कमावलं, धन मिळवून कोटी सवे नयरे लंगोटी. सोडाविना तेव्हा माये बाप राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. कारण बघा तुम्ही तुकाराम महाराज ज्या वेळेला देहू गावामध्ये भजन करत होते, देहू गावामध्ये भजन करत होते, देहू गावातल्या लोकांची अवस्था अशी झाली होती महाराज की विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू कडू, विषय गोडू जीवाशी झाला, अशी अवस्था झाली होती. म्हणजे तुकाराम महाराज ज्या वेळेला तो त्या गावामध्ये भजन करत होते, गावातली काही अशी कुत्रवळखोर मंडळी होती. म्हटले आम्हाला हे भजन सहज होत नाही आमच्या कानाला, कारण गोड परमार्थ कडू लागत होता महाराज त्यांना. आणि काही मंडळी गावातल्या पाटलाकडे गेली, म्हणे पाटील येतात त्यांना गावात ठेवा, नाही तर आम्हाला गावामध्ये ठेवा, नाही तर आम्हाला गाव सोडून जायला सांगा. त्यावेळेला पाटलाचा नाविलाज झाला. पाटलाने सांगितलं तुकाराम महाराज, तुम्हाला जर भजन करायचं असेल तर गावात राहता येणार नाही. म्हणजे तुकोबराय म्हटले हरकत नाही. म्हणजे तुकोबरायांनी गाव सोडलं पण भजन सोडलं नाही. आम्ही भजन सोडू पण गाव आणि नातलग सोयरी धैर्य आम्ही सोडणार नाही. हा फरक साधू संतांचा नपलाय बाबांनो. तुकाराम महाराजांनी गाव सोडलं, काय अवस्था झाली होती महाराज. अरे ज्याच्या जीवावर मी गावामध्ये राहत होतो तो गावचा पाटील कपला, आता काय करावं, आता काय खावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कुण्यामुळे. अरे ज्याच्या बळाने मी गावात राहत होतो तो पाटील कोपला, आता काय करावं. म्हणजे तुकोबरायांनी गाव सोडलं, भंडारा डोंगर गाठला, सर्व सोयऱ्या धैर्यांनी मोकललं होता. मग माझ्या तुकोबरायांनी काय केलं, वृक्षवल्ली अम्मा सोयरे मनचरी, पक्षी सुस्वरे आडविती, तिथे जाऊन भजन केलं. आणि त्या पशु पक्ष्यांना वृक्षांना आपलंसं केलं. अहो मानवावर परिणाम होईल यात काय नवलाय. वृक्षांवर आणि पशु पक्ष्यांवर त्या ठिकाणी भंडारा डोंगरावर परिणाम झाला होता महाराज. इतकं भजन असावं लागतं. आणि मग मात्र मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आनंद निवाराया. जी तुकोबरायांची अवस्था झाली होती त्या अवस्थेला आपल्याला जावं लागेल. व्यवस्था चालत नाही परमार्थामध्ये. बघा प्रपंचामध्ये असावी व्यवस्था, पण परमार्थात मात्र माझ्या तुकोबराया, ज्ञानोबराया, संत सखुबाई, संत जनाबाई यांच्यासारखी निश्चित असावी अवस्था. विठ्ठला विठ्ठला. तुमची अवस्था कशी झाली एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल म्हणजे लक्षात येईल. बघा मच्छीमार असतात, मच्छीमार काय करत असतो, तो जो गळ असतो मासे पकडायचा, त्या गळाला काय करतो महाराज, जे शिदड असतं ना, ज्याला दवना म्हणतात, आपल्याकडे शिदड म्हणतात, त्या शिदडाचे 2 तुकडे करतो. एक तुकडा त्या गळाला बांधतो आणि तो गळ असा पाण्यामध्ये सोडतो. कोण, मच्छीमार. तुमच्या लक्षात येतं ना, तुम्हाला भाषा समजते ना पण माझी. तर मग त्या ठिकाणी तो मच्छीमार काय करतो, तो अर्धा बांधलेला शिदड तो दवना असा पाण्यामध्ये सोडतो. आणि पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर मासा काय करायला लागला, त्या दवण्याला गिळण्यासाठी, खाण्यासाठी मासा पुढे येऊ लागला. तर त्यावेळेला त्या दवण्यानं, त्या शिदडाने त्याला उपदेश केला. शिदड त्याला काय म्हणतो आहे, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. अरे तू जर आला ना मला खाण्यासाठी तर तुलाही खाणारा बाहेर उभा आहे. तुम्ही प्रपंचामध्ये गुरफटलात ना, तुम्ही प्रपंचामध्ये सुख भोगण्याचा प्रयत्न करता, सुख तुम्हाला भेटणार नाही, पण दुःख मात्र समोर उभा आहे. आणि काळ देखील, काळ घडोघडी याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून त्या ठिकाणी इथे गुरफटत बसू नका. सार असणारा तो भगवान परमात्मा अंतकाळीचा सोयरा कोण असेल तर तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे विठू धरा, त्या भगवंताचं चिंतन करा. आणि त्याचं चिंतन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी चिंता वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही म्हणतात तुकोबरायांची चिंता वाहली का, एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवेल म्हणजे लक्षात येईल. तुकोबरायांची चिंता तर वाहली, पण तुकोबरायांच्या परिवाराचीही भगवंताने चिंता वाहली. बघा तुम्ही ज्या वेळेला तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर
भजन करायला जायचे. भंडारा डोंगरावर भजन करायला जायचे. तर त्यावेळेला काय होतं महाराज, तुकोबारायांच्या पत्नी एवढ्या एकनिष्ठ होत्या महाराज. माणसानं जीवनामध्ये एकनिष्ठ असावं महाराज, नाही का. तर त्या ठिकाणी धन्य धन्य पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, महान पतिव्रता होत्या महाराज. तुकाराम महाराज भजनासाठी निघाले. भजनासाठी निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पत्नी काय करत होती महाराज. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेल्याच्या नंतर पत्नी काय करायची, स्वयंपाक तयार झाला की त्या ठिकाणी लेकरं मागापुढे खेळायची आणि लेकरं खेळत खेळत त्या ठिकाणी बाईसाहेब निघायच्या महाराज. देहू गावाच्या गाव येशीपर्यंत आल्या की परस मधून मोबाईल काढायच्या आणि कानाला लावायच्या की तुम्ही कुठे बसलेला आहात म्हणून. असा विषय नाही बाबांनो. म्हणजे त्यावेळेला मोबाईल होता का, कोणता मोबाईल होता बघा तुम्ही. आज तुम्ही मोबाईलचे जर 10 अंक दाबले आणि हिरवं बटन दाबलं, हिरवं बटनच दाबलं नाही आणि फोन जर कानाला लावला तर फोन लागल का, रिंग जाईल का, नाही जाणार. मग माझ्या जिजाबाई काय करायच्या, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन. कारण अर्जुना तू म्हण हेची करी माझी हे भजनी प्रेम धरी. आणि 11व्या मनाचं बटन दाबून झाल्याच्या नंतर आपण जसा फोन कानाला लावतो तसं आमच्या जिजाबाई 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ताब्यामध्ये होते महाराज. आणि 11व्या मनाचं बटन दाबून झाल्याच्या नंतर तुम्ही जसा फोन कानाला लावता तसं आमच्या जिजाबाई कान जमिनीला लावायच्या. तर ज्या वाटेने तुकाराम महाराज गेलेले असायचे त्या वाटेच्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल रिंगटोन ऐकू येत होती. तरी काही आडव्या क्वालिटीची म्हणतील मातीतून कुठं विठ्ठल रिंगटोन ऐकू येत होती का. अरे बाबांनो, केव्हा ऐकू आली, शांतीचा डिस्प्ले टाकला, वैराग्याची रेंज मिळू दिली, भक्तीची चार्जिंग केली आणि नामाचा बॅलन्स टाकला तर मातीत नाही विठ्ठल विठ्ठल रिंगटोन ध्वनी ऐकू आला होता. त्याच्यानंतर कळालं की आज माझे धणी माझे मालक याच रस्त्याने गेलेले असावे. त्या मातीच्या वाटेतनं वाटेतल्या त्या मातीतनं विठ्ठल हा ध्वनी ऐकायला आला. आणि जिजाबाई पुढे निघाल्या. पुढे निघाल्यावर काय झालं, भंडारा डोंगर अर्धा डोंगर रस्ता पार झाला आणि अर्धा रस्ता राहिल्याच्या नंतर काय झालं महाराज, जिजाबाईंच्या पायामध्ये काटा मोडला होता महाराज. जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय अवस्था झाली, पायात काटा घुसला महाराज. वरतून निघाला बळबळ बळबळ, रक्त वाहू लागलं, अतिशय वेदना पायाला होऊ लागल्या. पण ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. माझ्या प्राणप्रिय परमात्म्याला प्रश्न पडला होता, अरे माझ्या भक्ताची आणि माझ्या लेकराची पत्नी आहे, मला तिथे जावं लागेल. म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, गरुडाला सांगितलं, गरुडा आता बंद करा म्हणले सगळ्या पंढरपूरच्या वाट्यानं. आधी भंडारा डोंगर गाठा महाराज. भंडारा डोंगरावर आले, असं गुराख्याचं लहान लेकराचं रूप धारण केलं होतं आणि त्या ठिकाणी आले. आणि आई साहेब मी काढतो ना तुमच्या पायातला काटा. आई साहेब म्हणतात, अरे बाळा फार वेदना होतात, फार मोठा काटा आहे रे, आर पार गेला बाळा, तुला कसा रे काढता येईल, तुला जमल का. बाळानं सांगितलं, अगं आई आजपर्यंत लई मोठमोठ्यांची काट काढली म्हणी, हा तर माझा डाव्या हातचा खेळ आहे. महाराज असा अलगद पाय धरला आणि हळूच काटा बाहेर काढला. तर माझ्या परमपित्या परमात्म्याच्या करकमलाचा स्पर्श झाल्याबरोबर रक्तस्राव बंद झाला आणि वेदनाही बंद झाल्या महाराज. कृपादृष्टी न्याहाळीले. आणि मग मात्र जिजाबाई म्हणतात, बाळा किती सुंदर रे तू काठा काढलास, मला थोडी जाणीव झाली नाही. खरंच रे बाळा, नाव काय रे बाळा तुझं. त्यावेळेला महाराज नावही सांगितलं. आई माझं नाव का, माझं नाव आहे विठोबा पाटील. कोणत्या गावचा रे बाळा तू. आई सगळं सांगत बसू का तुला. काटा तर काढून घेतला, नावही विचारते पत्ताही विचारते. त्यावेळेला महाराज सांग ना बाळा पण तू कुठे राहतो. तर उत्तर दिलं महाराज, भीमागिरी एक वसविले नगर, नाव तयाचे पंढरपूर आणि त्या पंढरपूरचा विठोबा पाटील आहे मी. त्यावेळेला जिजाबाईने सांगितलं, काय विठोबा पाटील, माझ्या मालकाला वेळ लावणारा तूच का. हो आई, थांब तुझ्या पायावर दगड घालते. त्या पुढे जिजाबाई पाठीमाग थांब. अरे 65 लाखाची जागिरी गेली, 400 एकर जमीन गेली, पुढचा गोळा न करता गेला तेव्हा तुला दया नाही आली आणि आता मात्र त्या ठिकाणी आलास तू काट काढण्यासाठी. महाराज भगवंत पुढं जिजाबाई पाठीमाग. बघा तुम्ही जिजाबाईच्या पायातला काटा का काढला महाराज पांडुरंग परमात्म्यानं, कारण तुकोबारायांची भक्ती तशी होती. आणि जिजाबाई सुद्धा आदिकाली स्त्री होत्या, कारण स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे. आणि स्त्रीचा सन्मान त्रेता द्वापार पाठीमागच्या युगामध्ये स्त्रियांचा सन्मानच झाला महाराज. कल युगामध्येच कुठेतरी स्त्रियांचा अपमान होताना दिसतो आहे बाबा. वेद अध्ययन करणाऱ्या गार्गी मैत्री होत्या,
इथे कीर्तनाला सुद्धा विरोध होतो, पण त्या बाबतीत आम्ही काय म्हणणार नाही, कारण बऱ्याच वेळा आमचीच मंडळी त्याला अपवाद ठरतात. या ठिकाणी आवर्जून सांगून जाईल की कीर्तनाच्या स्टेजवर उभं राहताना असं उभं राहावं की लोकांच्या मनामध्ये वैराग्यच निर्माण झालं पाहिजे तुमच्याकडे बघून बाबांनो. अशा प्रकारे त्या ठिकाणी आमच्या जिजाबाईच्या पायातला काटा काढला. जिजाबाईंच्या पायातला का काढला काटा, तर जिजाबाईच्या अंगामध्ये नव्हता कुठलाही प्रकारचा ताठा. जिजाबाई जवळ होता पतीच्या सेवेचा साठा, आणि मग जिजाबाई पतीच्या भजनाचा आणि पतीच्या सेवेचा होता साठा, आणि मग जिजाबाईच्या पायात मोडला काटा. मग देवानी गरुडाला सांगितलं, गरुडा बंद करा आता सगळ्या पंढरपूरच्या वाटा, आधी भंडारा डोंगर गाठा. आणि मग देवानं भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला काढला काटा. मग तुम्ही म्हणता जिजाबाईच्या पायातला काढला काटा, मग जिजाबाई देवाला प्रेमाने करते, देवा टाटा. तर त्यावेळेला महाराज तुम्ही म्हणता आमच्या पायातला काटा, आम्हाला कशाचा आला टाटा, तुम्हाला बी टाटा तुमचा बी काढील काटा. पण तुम्ही काय करा, या वारकऱ्यासाठी चपात्या लाटा, विठाला विठाला. अशा प्रकारे बाबांनो, तर बघा म्हणून तुकोबरायांना या सर्व गोष्टीची प्रचिती आली होती, आणि म्हणून तुकोबरायांनी जीवाला उपदेश केला की बाबांनो, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. पण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. जास्त वेळ जर तुमचा घेतला तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कुठं संधी भेटती का नाही, हो का आमचंच गाव भेटलं होतं तुम्हाला एवढं वेळ बोलायला, कमी बोलावं तर परत म्हणतात महाराज काय टिपणं बसून आले होते का काय. चला विनोदाचा भाग सोडा, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. रंगे रंगे रे श्री रंगे काय भुरलासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने, नवे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. मैवा या अभंगावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं बोलली असेल तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, आपल्या पायातली चप्पल तुटल्यानंतर आपण त्या चप्पलीची शिलाई करता, तसंच बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारूपी धाग्याने या चप्पलीची शिलाई करा. सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळींनी उत्कृष्ट अशी साथ दिली. सर्वांना खूप असे धन्यवाद. या ठिकाणी जाता जाता सांगेल, भगवंताची सेवा करा, आपलं काहीच नाही आहे. गीतेमध्ये भगवंत सांगतात की यदादित्य गतम तेजो जगत भासयते खिलम, यत् चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश सुद्धा हे सर्व भगवंताचंच आहे महाराज. आपलं काय आहे, देता देव विता नेता नेवता. म्हणून त्या ठिकाणी धर्म कार्य करा. देवाने जर त्या ठिकाणी तुम्हाला 24 तासाचा वेळ दिला तर त्यातला 1 तास वेळ तुम्ही हा भगवंताच्या नामस्मरणासाठी, धर्म कार्यासाठी आणि भगवंताच्या कार्यासाठी हा दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर भगवंतानं जर आपल्याला धन संपत्ती, काही लोक म्हणतात सत्तामध्ये आम्ही 11,000ची पट्टी फाडली महाराज, 11,000ची पावती फाडली, तुमचं आहेत काय, तुम्ही त्याच त्याला देतो आहे आपण, आपलं काय आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी धर्म कार्यासाठी आपण देत चला, कारण देवाच्या कार्यासाठी जर 2 हातानं दिलं तर 1000 हातानं देणारा तो भगवान परमात्मा आहे. दान केलं पाहिजे माणसानं. बघा तुम्ही, प्रपंच रूपी धरण आहे, या धरणामध्ये इतकं संपत्ती असेल, इतकी संपत्ती असावी महाराज तुमच्या घरामध्ये, इतकी संपत्ती असावी, मी तर सांगेल एवढी संपत्ती असावी की एकाच्या गळ्यामध्ये 50 तोळ्याचं लॉकेट असावं, एकेकाच्या घरात 5-5 किलो सोनं असावं. पण एवढं सगळं असताना त्याला कुठेतरी धर्मरूपी दरवाजा असला पाहिजे, जेणेकरून त्याला कीड लागणार नाही आणि आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून धर्म कार्य करा. आता मात्र जास्त वेळ तुमचा घेणार नाही. झालेली सेवा याच ठिकाणी थांबूया. बस भगवंताकडे जाता जाता एकच प्रार्थना करू, तुमचा हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा उत्तर असाच वाढत जाओ आणि आकाशाला गगडाला गवस निघालो, हीच प्रभू चरणी प्रार्थना करेल. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देईल. विठोबा रोकमय भजन होईल. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. जे टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे, बघून घ्या शेजारी टाळी वाजवतो का नाही. विठोबा